ओबीसीच्या हक्क अधिकारावर जर कोणी घालत असेल तर त्यासाठी आम्ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला विरोध करणार आहोत। आणि याच अनुषंगाने आम्ही 2 दिवसात तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाची एक महत्त्वाची बैठक या ओडीकोत्री ठिकाणी घेतोय आणि यामध्ये आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवतोय। कारण आमच्या हक्क अधिकार जर कोणी वरबडवून घेत असेल तर आम्हाला सुद्धा या महाराष्ट्रात प्रति आंदोलन उभा करावं लागेल आणि ते ताकदीचं आंदोलन उभा करू। आणि जो ओबीसीला विरोध करेल त्या प्रत्येकाला आम्ही पुरून उरू। त्याच्यामुळं माझं या सरकारला सांगणं आहे, तुम्ही जर मनोज जरांगेच्या आंदोलनाला पायघाड्या घालून जर ओबीसीवर अन्याय करत असाल तर तुम्हाला ओबीसीच्या आंदोलनाला सुद्धा सामोरं जावं लागेल। आणि या महाराष्ट्रात ना भूतो ना भविष्यती येणारं ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रात उभं राहील। म्हणून आता सरकारने निर्णय घ्यावा की जरांगेच्या आंदोलनाला पायघाड्या घालायच्या की ओबीसीवर अन्याय होऊ द्यायचा नाही। आणि जर तुम्ही जरांगेच्या आंदोलनाला पायघाड्याचा प्रयत्न केलाच तर सरकारला आमचं सुद्धा सांगणं आहे की तुम्हाला ओबीसीच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि या महाराष्ट्रात प्रति आंदोलन मोठ्या ताकदीनं आम्ही या महाराष्ट्रात उभा करू।